मिरज तालुक्यातील बिसूरमध्ये शेतवाट्याने करायला दिल्याच्या रागाने एकाने थेट शेतातील 1800 पेंड्या कडव्याला आग लावून 27,000चं नुकसान केल्याची घटना घडली। सदरचा प्रकार हा सोमवार दिनांक 25 मार्च रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडला। या प्रकरणी जयश्री श्रीकांत घोरपडे वय वर्ष 35 राहणार बिसूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयी शहाजी आबा कांबळे वय वर्ष 55 राहणार बिसूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी जयश्री घोरपडे या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बिसूर गावामध्ये राहतात। बिसूर गावामध्येच राहणाऱ्या शिवाजी दत्तू कांबळे यांनी त्यांचे शेत घोरपडे यांना वाट्याने करायला दिले होते। या रागातून संशयी शहाजी कांबळे यांनी सोमवार दिनांक 25 मार्च रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास शेतात ठेवलेल्या 27,000 रुपये किमतीचा 1800 पेंड्या असलेल्या कडब्याला आग लावली। या आगीत संपूर्ण कडबा जळून नुकसान झाले। घडलेल्या या घटनेनंतर जयश्री घोरपडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित शहाजी कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।